झी मराठी, चर्चाही होणारच. कुंभोज येथील नगरपंचायत हद्दीतील घरकुल योजनेचा गोंधळ चांगलाच तापला. निधी मिळणार या विश्वासावर स्वतःची घरं पाडणाऱ्या लाभार्थ्यांनी अखेर नगरपंचायत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाभार्थ्यांनी थेट नगरपंचायत गाठत मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना जाब विचारला. यावेळी मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी चलन वेळेत न भरल्यानं निधी परत गेला असं सांगितलं, तर नगराध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी घरकुल योजनेचे अधिकारीच नाहीत की जागा भरणं हे कलेक्टरचं काम आहे असं सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावर संतप्त लाभार्थ्यांनी अधिकारी नव्हता तर दुसरा अधिकारी वेळेत का नेमला नाही, आधी गाठ सरांनी अनेक मिटिंग घेऊन पैसे जमा झाले, घर पाडा असं सांगितलं, त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही घरं पाडली, आता 6-6 महिने भाड्याच्या खोलीत राहतोय असा सवाल उपस्थित केला. गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक कुटुंब 5,000 रुपये भाड्याच्या खोल्यांमध्ये राहत आहेत. वर्षभरात 50,000 ते 60,000 रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करत आहेत. स्वतःचं घर असताना प्रशासनाच्या शब्दावर घर पाडलं, पण आता ना निधी मिळतो ना जबाबदार कुणी पुढे येतं असा आक्रोश नागरिकांनी व्यक्त केला. एकीकडं मुख्याधिकारी आयुक्तांच्या बैठकीत मार्ग काढू असं सांगतायत, तर दुसरीकडं नगराध्यक्ष कलेक्टरकडे आहे असं म्हणत असल्यानं प्रशासनातील ढिसाळ कारभार उघड झाल्याची चर्चा आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अभिषेक पाटील यांनी इशारा देत येणाऱ्या 15 दिवसात घरकुलाचा पहिला हप्ता जमा झाला नाही तर उग्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिला. पावसाळा तोंडावर असताना अपूर्ण घर, वाढतं भाडं आणि प्रशासनाची जबाबदारी झटकण्याची भूमिका यामुळे घरकुल लाभार्थ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.